फलटणच्या प्रभाग क्रमांक 13 मधील ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। तिसऱ्यांदा ईव्हीएम बंद पडलंय। ईव्हीएम बंद पडल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। मतदान प्रक्रिया ठप्प झालीय, मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे ईव्हीएम बंद पडल्यानं गोंधळाचं वातावरण हे तयार झालेलं आहे। प्रभाग क्रमांक 13 मधील ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती ही सध्या समोर येते। तिसऱ्यांदा ईव्हीएम बंद पडलेलं आहे, तर मतदान प्रक्रिया ठप्प झालेली आहे। मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 13 मधील ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती ही समोर येते। तर फलटणच्या प्रभाग क्रमांक 13 मधील ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे। मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे। मतदारांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज उर्वरित 23 नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडतेय आणि ही मतदान प्रक्रिया पार पडताना मात्र आता ईव्हीएम बंद पडल्यानं गोंधळाचं वातावरण हे तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। फलटणमधून ही घटना सध्या समोर येते। फलटणच्या प्रभाग क्रमांक 13 मधील ईव्हीएम मध्ये हा बिघाड झालेला आहे। मतदान प्रक्रिया ठप्प झालेली आहे। त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। तिसऱ्यांदा ईव्हीएम बंद पडलेलं आहे। ईव्हीएम बंद पडल्यानं गोंधळाचं वातावरण तयार झालेलं आहे। मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे। त्यामुळे मतदारांना आता नाहक त्रास हा सहन करावा लागतोय। तर नगरपालिका निवडणुकांचा दुसरा टप्पा याची मतदान प्रक्रिया आज पार पडतीये। तर या मतदान प्रक्रियेमुळे आता मतदान प्रक्रियेला विलंब होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 13 मधील ईव्हीएम मध्ये मोठा बिघाड झालेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रकाश, आपण पाहतोय की ईव्हीएम बंद पडल्यानं मतदारांसमोर मोठं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। मतदारांच्या रांगा लागल्यात। इथे असलेल्या अधिकाऱ्यांकडून काही माहिती देण्यात आली आहे का? नक्कीच आज जे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं फलटण नगरपालिका निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक होत असताना प्रभाग क्रमांक 13 मध्ये सकाळपासून तीनदा एकाच ठिकाणच्या एकाच प्रभागातील मतदान केंद्रावरची जी मशीन आहे ती बंद पडलेली पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वी एक मशीन बंद पडली होती, ती बदलल्यानंतर दुसरी मशीन आणण्यात आली। दुसरी मशीन आणल्यानंतर सुद्धा त्याच्यावरील काही बटणं चालत नसल्याची नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ती सुद्धा मशीन बंद करून तिसरी मशीन आणण्यात आली। परंतु ती तिसरी मशीन सुद्धा आता बंद पडल्यामुळे मोठा येथे गोंधळ पाहायला मिळत आहे। याबाबत तहसीलदार यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे। भेट देऊन त्यांनी ती मशीन ज्यावेळेस तहसीलदार आले त्यावेळेस काही प्रमाणात चालू झाली होती, परंतु तहसीलदार गेल्यानंतर पुन्हा ती मशीन बंद पडल्याने आता मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। तर प्रकाश, आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं या ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्यात, हे साधारण कधीपर्यंत दुरुस्त केलं जाऊ शकतं, या संदर्भातली माहिती स्पष्ट झाली आहे का? नक्कीच प्रशासनाने याबाबत विचारणा केली असता प्रशासनाने लगेच काही एक 10-15 मिनिटात दुसरी मशीन येऊन ही मतदान प्रक्रिया सुरळीत होईल असं सांगितलं। या ठिकाणचे दोन्ही उमेदवार जे नगराध्यक्षांचे आहेत, शमशेर नाईक निंबाळकर असले किंवा रामराजेंचे सुपुत्र असले, हे सुद्धा या ठिकाणी येऊन यांनी भेट देऊन गेलेले आहेत। निश्चित धन्यवाद प्रकाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।